आरती अंगणातल्या तुळशीला पाणी घालून घरात आली. तेवढ्यात तिच्या सासूचा कडक आवाज पूर्ण घरात घुमायला लागला. तिची सासू म्हणाली, आरती, हा काय नवीन तमाशा सुरू केला आहेस? माझी साडी नेसून तू कुठे निघाली आहेस? आरती चकित झाली. ती तीच फिक्कट गुलाबी रंगाची सुती साडी होती, जी कपाटात एका बाजूला अडकून ठेवलेली असायची, जी तिची सासू खूप कमी नेसत असायची. तिची सासू म्हणाली की माझ्यावर फिक्कट रंग सूट होत नाहीत. आरती हळू आवाजात म्हणाली, आई, मला मंदिरात जायचं होतं म्हणून मी नेसले. तिच्या सासूची साडीवर नजर कमी आणि त्यांच्या सुनेवर आरतीवर टिकली होती, जणू तिने कुठला मोठा अपराध केला होता. त्या पुढे येत रागात म्हणाल्या, मी तुला नेसायला सांगितली होती का? तुझ्या मनात येईल तेव्हा तू माझ्या वस्तूंना हात लावशील. खबरदार, ही साडी नेसून बाहेर गेलीस तर. आरती म्हणाली, आई, तुमच्या मुली पण तुमची साडी नेसून बाहेर जातात, तेव्हा तर तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही. हे ऐकून तिची सासू रागात फणफणत म्हणाली, आरती, तुझं तोंड आजकाल खूप बोलायला लागलं आहे. तू तुझी तुलना माझ्या मुलींशी करत आहेस. तू माझी सून आहेस आणि त्या माझ्या मुली आहेत. तुला तुमच्यातला फरक माहीत नाही का? असं म्हणत त्यांनी कुठलाच विचार न करता आरतीच्या अंगावरून साडी ओढायला सुरुवात केली आणि म्हणाल्या, आत्ताच्या आत्ता साडी फेडून दे. तिची सासू साडी ओढत असताना आरतीचा तोल गेला आणि आरती मागे टेबलावर पडता पडता थोडक्यात वाचली. तिची सासू पण झटक्याने मागे सरकली. ओल्या फरशीवरून त्यांचा पाय घसरला आणि त्या धाडकन खाली पडल्या. त्यांच्या कोपराला आणि कमरेला मार लागला. आरती जोरात ओरडली, आई. तिचा आवाज ऐकून घरातले बाकीचे लोक पळत बाहेर आले. तिचा नवरा विनोद, तिच्या नंदा आणि दीर सगळे जमा झाले. विनोद घाबरून म्हणाला, आई, काय झालं? तू कशी पडलीस? आरती काही बोलणार त्या अगोदरच तिची सासू वेदनेत तळमळत म्हणाली, आरतीने मला धक्का दिला. माझी साडी ओढत होती आणि त्यातच मी पडले. सासूचं बोलणं ऐकून आरतीचं मन तुटलं. तिच्या नंदा लगेच तिच्यावर तुटून पडल्या. त्या म्हणाल्या, बहिणी, तुला लाज वाटत नाही का? तू आईला धक्का कसा काय दिलास? आरतीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, मी आईंना धक्का दिला नाही. उलट आई, तुम्हीच माझी साडी ओढत होता. तिची सासू म्हणाली, खोटं बोलत आहेस तू. तू माझ्या वस्तूंवर तुझा हक्क गाजवत आहेस आणि आता खोटं पण बोलत आहेस. तिच्या नवऱ्याला काहीच कळत नव्हतं. तो नेहमी आई आणि बायको दोघींच्या मध्ये फसलेला असायचा. तिच्या सासूला खोलीत नेऊन झोपवलं. आरतीने बाम लावला, पाणी दिलं, तरी पण तिची सासू तिच्याकडे रागातच बघत होती. दिवसभर घरातलं वातावरण गरम होतं. तिच्या नंदा फोनवर प्रत्येक पाहुण्यांना सांगत होत्या, आज तर वहिनीने हद्दच केली. आईला धक्का दिला. आरती हे सगळं ऐकत होती. तिचं मन भरून आलं आणि ती खोलीत जाऊन रडायला लागली. तेवढ्यात विनोद तिथे आला आणि म्हणाला, आरती, खरं खरं सांग, नक्की काय झालं होतं? आई असं का बोलत आहे की तू तिला धक्का दिला आहेस? आरतीने नवऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली, मी तुम्हाला खरं सांगितलं तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार आहात का? तिचं बोलणं ऐकून विनोद गप्प झाला. काही वेळाने आरती म्हणाली, मी आईंची साडी नेसली होती म्हणून आई ती साडी ओढायला लागल्या. मी त्यांना धक्का दिला नाही, तर त्या स्वतः साडी ओढताना घसरून खाली पडल्या. मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. विनोदने मोठा श्वास घेतला, कारण त्याला माहीत होतं आरती कधीच खोटं बोलत नाही. पण आईला चुकीचं बोलणं त्याच्यासाठी नेहमीच खूप कठीण राहिलं होतं. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते, असं म्हणत तो खोलीतून बाहेर गेला. तिची सासू वेदनेत तळमळत होती. डॉक्टरांनी त्यांना 3-4 दिवस आराम करायला सांगितला होता. आता घरातली कामं कोण करणार? नंदा तर त्यांच्या खोलीत फोनवर बसल्या होत्या. धीराला कॉलेजला जायचं होतं. आरती एकटीच किचनमध्ये चहा नाश्त्याची तयारी करत होती. तेवढ्यात तिच्या सासूने तिला आवाज दिला, आरती, इकडे ये, मला तेवढी औषधं दे. आरती लगेच सासूच्या खोलीत गेली. त्यांना औषधं देऊन म्हणाली, आई, मी थोड्या वेळात तुम्हाला गरम गरम नाश्त्याला आणून देते. तिची सासू शांत बसली. त्यांना खूप थंडी वाजायला लागली होती.
आरती थोड्या वेळात चहा नाश्ता घेऊन खोलीत आली आणि सासूला देत म्हणाली, आई गरम आहे, हळूहळू खा. तिच्या सासूने मनात नसताना पण हात पुढे केला. चमचा उचलायला लागल्या तशी कोपऱ्याला लागलेल्या हाताला कळा आल्या आणि चमचा खाली पडला. आरतीने चमचा उचलला आणि स्वतः सासूला भरवायला सुरुवात केली. ती हळू आवाजात म्हणाली, आई मी तुमची कुठलीच वस्तू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण हो, तुमच्या घराला स्वतःचं घर मानायची चूक नक्कीच केली आहे. तिच्या सासूची आणि तिची एका क्षणासाठी नजरानजर झाली. काहीतरी तुटल्यासारखं झालं. त्याच रात्री विनोद आईच्या खोलीत बसला आणि त्याच्या आईला स्पष्ट शब्दात म्हणाला, आई मी बाहेरच्या कॅमेऱ्याची फुटेज काढली आहे. ती बघितली आहे की चूक कुणाची आहे आणि ते स्पष्ट झालं आहे. त्याची आई हैराण होऊन म्हणाली, कॅमेरा? विनोद म्हणाला, हो कॅमेरा लावलेला आहे आणि त्यात स्पष्ट दिसत आहे की आरतीने तुला धक्का दिला नाही. मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईचा चेहरा उतरला. वेदना तर अगोदरच होत होत्या, पण आता अहंकारावर पण आघात झाला होता. आरतीची सासू दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बेडवर बसली होती. आरती त्यांच्यासाठी चहा घेऊन आली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, आई तुमची औषधं घ्यायची वेळ झाली आहे. तिची सासू आज पहिल्यांदा नरम आवाजात म्हणाली, आरती चहा तिथेच टेबलवर ठेव, मी घेते. आरती चहा ठेवून बाहेर यायला लागली. तेवढ्यात मागून आवाज आला, आरती? आरती तिथेच थांबली. तिची सासू म्हणाली, आरती काल जे काही झालं त्यासाठी मी. त्यांचे शब्द घशातच अडकले. मी बहुतेक चुकीचे होते. आरती मागे वळली आणि म्हणाली, आई आपण दोघेही माणूस आहोत. चूक आपल्याकडून पण होते. सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूने मान खाली घातली. त्यांच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं होतं. सकाळचे कोवळे ऊन खिडकीतून आत येत होते. काल रात्रीचं सत्य, कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग या सगळ्यांनी तिच्या सासूच्या मनात वादळ उठलं होतं. आरती घरातल्या कामाला लागली होती. दुपार होत आली होती आणि तिची नणंद पूजा किचनमध्ये आली आणि म्हणाली, वहिनी तू आईला पाडलं आणि आता तू स्वतः निरागस बनत आहेस. आरती आमटीला फोडणी देत शांत स्वरात म्हणाली, पूजाताई मी कुणासोबत खेळत नाही. सत्य काल आपोआप समोर आलं होतं. पूजा गर्वाने म्हणाली, अगं वहिनी व्हिडिओमध्ये काय ठेवलं आहे? आम्हाला तर आमच्या आईवर विश्वास आहे. तोपर्यंत धाकटी नणंद श्वेता पण किचनमध्ये आली आणि म्हणाली, आता तू आईला औषधं देऊन तिची सेवा करायचं नाटक करत आहेस. आम्हाला तुझी सगळी नाटकं समजतात. त्याचवेळी त्यांची आई किचनमध्ये बाहेर उभी होती. त्या हळू आवाजात म्हणाल्या, पूजा, श्वेता तुम्ही तुमच्या वहिनीसोबत असं बोलू शकत नाही. आईचं बोलणं ऐकून त्या दोघी चकित झाल्या. पूजा म्हणाली, पण आई? तिच्या आईने हाताने इशारा करून थांबवलं आणि म्हणाल्या, जे काही झालं त्यात माझी चूक होती. आईचं बोलणं ऐकून पूजा आणि श्वेता एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या. आरती खांबासारखी उभी होती. तिची सासू हळूहळू त्यांच्या खोलीत निघून गेली. संध्याकाळी विनोद ऑफिसवरून घरी आला. अजून पण तो नाराजच दिसत होता. आईसोबतच त्याच्या बायकोला चुकीचं ठरवल्यामुळे त्याला वाईट वाटत होतं. विनोद आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई आरतीने जर खरंच तुझ्या चुका वाढवून चढवून सांगितल्या असत्या तर आत्तापर्यंत हे घर तुटलं असतं. मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईला असं वाटलं की कुणीतरी मनावर घाव घातला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी स्वतः किचनमध्ये जायचा निर्णय घेतला. त्यांचं दुखणं कमी झालं होतं आणि त्यांना पहिल्यासारखं सगळं करून दाखवायचं होतं. त्या सकाळी जेव्हा किचनमध्ये पोहोचल्या त्या अगोदरच आरती पीठ भिजवत होती. भाजी करून झाली होती. एका बाजूला चहा ठेवला होता आणि नाश्त्याची तयारी करून ठेवली होती. तिची सासू म्हणाली, आरती एवढं सगळं तू एकटीनं केलं? आरती हसून म्हणाली, आई घर आहे आणि कामं तर होतच असतात. तिची सासू काहीतरी बोलणार तेवढ्यात त्यांच्या मुलीचा पूजाचा आवाज आला. ती म्हणाली, वहिनी माझा निळ्या रंगाचा कुर्ता बघितलास का? कालच तू इस्त्री करून ठेवला होतास. आरती म्हणाली,
हो ताई, कपाटात ठेवला होता. थांबा, मीच शोधून देते. असं म्हणत आरती तिथून जायला लागली. तशी तिची सासू म्हणाली, पूजा, स्वतःच्या वस्तू स्वतः नीट ठेवायला शिक. आईचं ऐकून पूजा चकित झाली. तिची आई म्हणाली, पूजा, आरती या घरची सून आहे, कामवाली नाही. ती घर सांभाळते, घरातली कामं करते आणि तू तिच्याशी असं बोलत आहेस. आईचं बोलणं ऐकून पूजाचा चेहरा उतरला. दुपारच्या वेळी आरतीची सासू अंगणात बसली होती. तिथे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या चव्हाण काकू आल्या. त्या चेष्टा करत म्हणाल्या, असं ऐकलं आहे की तुमच्या सुनेने तुम्हाला धक्का देऊन पाडलं. त्यांचं बोलणं ऐकून त्या लगेच म्हणाल्या, आरतीने मला पाडलं नाही. चव्हाण काकू, ती तर माझीच चूक होती. आरतीच्या सासूचं बोलणं ऐकून चव्हाण काकू बघतच राहिल्या. संध्याकाळी आरती रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. अचानक तिच्या सासूने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. घरातली सगळी लोक जमा झाली. त्या स्पष्ट शब्दात मोठ्या आवाजात म्हणाल्या, आज मला एक गोष्ट सगळ्यांच्या समोर स्पष्ट करायची आहे. हे ऐकून सगळे हैराण झाले. त्या आरतीकडे बघून म्हणाल्या, आरती, तुझ्यावर जे आरोप मी केले होते ते सगळे चुकीचे होते. तू मला धक्का दिला नव्हतास, उलट तू मला सावरायचा प्रयत्न केला होतास. त्यांचं बोलणं ऐकून सगळ्या हॉलमध्ये शांतता पसरली. आरतीचे डोळे मोठे झाले. पूजा आणि श्वेताच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिची सासू पुढे म्हणाली, कधी कधी आम्ही मोठी माणसं आमच्या वयाचा चुकीचा वापर करतो. सुनेला मुलीसारखं आपलेपणा द्यायच्याऐवजी आम्ही आमच्या वस्तूंना त्यांना हात पण लावून देत नाही. पण खरं तर सून घराची भिंत असते आणि तिला पाडण्यात आम्ही मोठी माणसं सगळ्यात पुढे असतो. सगळेजण शांतपणे ऐकत होते. आरतीची सासू हळू आवाजात म्हणाली, आरती, मला माफ कर. हे एक शब्द एका अशा घरात जिथे सासूचा मीपणा कधीच तुटत नाही, तिथे खूप भारी वाटत होते. सासूचं बोलणं ऐकून आरतीचे डोळे भरून आले. तिने लगेच सासूचा हात पकडला आणि म्हणाली, आई, चूक माझ्याकडून पण झाली होती. त्यावेळी मी तुम्हाला उलट उत्तर द्यायला नको होतं. तिच्या सासूने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, नाही सुनबाई, तू बरोबर उत्तर दिलं होतं. सगळ्या घरातलं वातावरण क्षणात बदललं. जी नाती महिन्यांपासून तणावात होती, आज त्या नात्यांची नवीन सुरुवात झाली होती. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर आरतीची सासू आरतीच्या खोलीत आली. त्यावेळी आरती जागीच होती. तिची सासू हळूच म्हणाली, आरती, जेव्हा तू माझी साडी नेसली होतीस तेव्हा मला असं वाटलं की तुला माझी मुलगी बनायचं आहे. सासूचं बोलणं ऐकून आरतीचे डोळे भरून आले. आरती म्हणाली, आई, मला लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तुमची मुलगी बनायचं होतं. तिच्या सासूने तिची हात पकडली आणि म्हणाली, आरती, तुला जी पण साडी नेसायची असेल त्या सगळ्या तुझ्या असतील आणि माझ्या कपाटात जे काही आहे त्यावर आता फक्त माझाच नाही तर तुझा पण हक्क आहे. आरती काहीच बोलू शकली नाही. तिचे शब्द अडकले. तिच्या सासूने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, या घरची सून नाही तर माझी मुलगी बनून राहा. हीच होती ती शिकवण जी आरतीने शांतपणे देऊन कुठलाही बदल न करता सासूचं मन जिंकलं होतं. दुसऱ्या दिवशी घरात एक वेगळी शांतता होती. हे तेच घर होतं जिथे अगोदर टोमणे ऐकू यायचे, पण आज त्याच घरात आपलेपणा, प्रेम होतं. आरती जेव्हा चहा घेऊन सासूच्या खोलीत आली तेव्हा तिच्या सासूनं कपाटातून सगळं सामान बाहेर काढलं होतं. हे बघून आरती चकित झाली आणि म्हणाली, आई, आज काही विशेष आहे का? तिच्या सासूने एक साडी हातात घेऊन उलटून पलटून बघितली आणि म्हणाली, आरती, तुझ्या आवडीचे काही रंग मी बघितले आहेत, म्हणून मी विचार केला की आज तुझ्या आवडीच्या रंगाची साडी नेसून बघावं. सासूचं बोलणं ऐकून आरती अवाक झाली. एवढ्या वर्षात आज तिच्या सासूने तिचं मत विचारलं होतं. आरती म्हणाली, आई, तुम्ही कुठलीही साडी नेसलीत तरी ती तुमच्यावर छानच दिसते. तिची सासू हसली आणि म्हणाली, नाही आरती, आज मी तीच साडी नेसणार जी तुम्हाला देशील. आरतीने क्रीम कलरची साडी घेतली आणि म्हणाली, आई,
ही तुम्हाला छान दिसेल. तिच्या सासूने तिच्या हातातून ती साडी घेतली आणि म्हणाल्या, सुनबाईने निवडली आहे म्हणजे चांगलीच असणार. आरती किचनमध्ये निघून आली. इकडे पूजा आणि श्वेता किचनमध्ये आल्या आणि घाबरतच हळू आवाजात म्हणाल्या, वहिनी, काल आम्ही जरा तुला जास्तच बोललो. पूजा हळूच म्हणाली, सॉरी वहिनी, आम्हाला सगळं सत्य माहीत नव्हतं. आरती हसून म्हणाली, असू द्या ताई, एकत्र कुटुंबात गैरसमज होतच असतात. पूजा हळूच म्हणाली, वहिनी, आज आम्ही तुला किचनमध्ये मदत करतो. हे ऐकून आरतीला आज पहिल्यांदा असं वाटलं की आज या घरातल्या लोकांनी तिला स्वीकारलं आहे. दुपारी विनोद जेवण करायला घरी आला. बायकोला आणि आईला किचनमध्ये एकत्र काम करताना बघून त्याला खूप आनंद झाला. त्या दोघी गप्पा मारत हसत मिळून काम करत होत्या. तो दारातच उभा राहून काही वेळ तो नजारा बघत होता. मग आरतीजवळ येऊन म्हणाला, आरती, मी आजपर्यंत तुला एवढं खुश कधीच बघितलं नव्हतं. आरती हसली. विनोदने आईकडे बघितलं आणि तिची माफी मागितली. त्याच्या आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, विनोद, खूप काही शिकावं लागतं घर सांभाळायला. आज तुमच्या दोघांमुळे मला शिकायला मिळत आहे. संध्याकाळी घरी पाहुणे आले. अगोदर आरतीची सासू आरतीला पाहुण्यांच्या समोर जाऊ द्यायची नाही, पण आज त्याने स्वतः तिला आवाज दिला, आरती, जरा इकडे ये. आरती आल्यावर तिची सासू गर्वाने म्हणाली, ही माझी सून नाही तर मुलगी आहे. माझ्या घरची इज्जत लक्ष्मी आहे आणि आमच्या संस्कारांची खरी ओळख. हे ऐकून आरतीची पावलं जागच्या जागीच थांबली. ती सासूकडे बघतच राहिली. पाहुणे पण हसले आणि म्हणाले, असली छान सून मिळाल्याने तुम्ही खूप नशीबवान आहात. आरतीच्या सासूने आरतीचा हात पकडला आणि म्हणाली, नशीबवान तर आम्ही आहोत. ही घर, नाती आणि मर्यादा सांभाळते. सगळ्या घरात शांतता पसरली. ही तीच आरतीची सासू होती, जी कालपर्यंत माझ्या साडीला हात लावायचा नाही बोलत होती आणि आज तीच सासू बोलत होती की ही माझी मुलगी आहे. रात्री पूजा आरतीच्या खोलीत आली आणि म्हणाली, बहिणी, तुला एक गोष्ट विचारू का? आरतीने हो म्हणून मान हलवली. पूजा हळू आवाजात म्हणाली, वहिनी, तू एवढे टोमणे, आरोप, अत्याचार सहन करून पण आईशी एवढ्या सन्मानाने कशी बोलू शकतेस? आरती हसली आणि म्हणाली, कुणाला बदलण्यासाठी स्वतः बदलायचं नसतं, फक्त मार्ग बदलायचा असतो. पूजा म्हणाली, वहिनी, याचा काय अर्थ आहे? आरती म्हणाली, एकदा का समोरच्या व्यक्तीला मनापासून इज्जत दिली ना, तर समोरचा स्वतः शर्मिंदा होऊन बदलून जातो. आज पहिल्यांदा तिने वहिनीला फक्त वहिनी नाही तर एक समजूतदार बाई म्हणून बघितलं होतं. दुसऱ्या दिवशी आरतीच्या सासूने आरतीला बोलावून घेतलं. त्यांच्या हातात तीच साडी होती ज्यावरून काही दिवसांपूर्वी तमाशा झाला होता. त्यांनी ती साडी आरतीच्या हातात दिली आणि म्हणाल्या, जी साडी तू नेसल्यामुळे मी एवढा तमाशा घातला होता, आज माझी इच्छा आहे की तीच साडी तू नेसून ये. सासूचं बोलणं ऐकून आरती क्षणभर भावूक झाली आणि म्हणाली, आई. तिच्या सासूने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, जर वस्तू मनात ठेवल्या असतील तर घर तुटतं आणि जर मन मोकळं केलं तर नाती घट्ट होतात. मग परत हसून म्हणाल्या, आणि हो, आजपासून ही साडी माझी नाही तर तुझी आहे. आरतीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने साडीला घट्ट मिठी मारली आणि तिच्या सासूने तिला घट्ट मिठी मारली. त्या म्हणाल्या, सून नाही तर मुलगी बनून राहा. आता या घरात तुझा पण निर्णय ऐकला जाणार आणि तुझी आवड पण जोपासली जाणार.